हो पण बाहेर एवढा चालतोय मग आपल्या का चालत नाही नाही गाड्या का बंद आहेत कसं काय बॅटरी खराब होते 3 वर्षाच्या आत कसं काय बॅटरी खराब होतं काय काम हो 3 वर्षाच्या आत बॅटरी कशी जाते ती 22 ला घेतलेली गाडी आहे 26 चालू आहे बंद कसं पडते गाडी हीच प्रायव्हेट मधली गाडी यांची बघा यांच्या अँब्युलन्स बघा कसले आहेत काय परिस्थिती कधीच्या अँब्युलन्स आहेत मॅडम त्या तर अँब्युलन्सला ना 15 वर्ष झालेल्या डब्बा गाड्या आहेत सगळ्या हा आणि त्या गाड्या चालतात ना आपल्याकडे चालत नाही तर रोज किती कॉल होतात चालत 10-15 कॉल दिवसात 10-15 कॉल 10-15 गाड्या 10-15 ड्रायव्हर आणि 10-15 कॉल हे मॅडम प्रॅक्टिकली कसं कधी पण येऊ द्या 10-15 ड्रायव्हर असताना आपले मनपाचे किती ड्रायव्हर आहेत म्हणला तुम्ही 6 आणि रोजंदारीचे घेतलेले 10-16 ड्रायव्हर आहेत किती आहेत 10 8 आणि हे आपले गेले आता एवढे ड्रायव्हर असतात किती कॉल होतात गेल्या महिन्यावर बघा मॅडम काल 2 कॉल आहेत एका गाडीचे मग तुम्ही एकत्र ठेवत ना मस्त नाही ना असं नाही तुम्ही रोज गेली मॅडम त्यांच्याकडनं किती कॉल झाले त्याचं रेकॉर्ड तर तुम्ही तरी घेतलं पाहिजे की नाही ऍटलीस्ट तुमच्याकडं फोन आला डिनाय केलं तर बापू एक गोष्ट सांगू का इथले ड्रायव्हर एवढे आरोगंट आहेत ना आता उमेश घोगडे यांनी सस्पेंड केलं होतं नगरसेवक त्यांचे बशीला असं तिथे टिकले त्यामुळे मी एकाही ड्रायव्हरला किती देणार बघा काम महत्वाचं आहे काम नाही तुम्ही कॉल करणार नसाल तर काहीच उपयोग नाही हो मला सपोर्ट मिळाला ना बघा 1 मिनिट म्हणजे आता एक गाडी 5 कॉल करते आणि एक दुसरी गाडी जी आहे ती एकच कॉल करते हे असेच जास्त होते म्हणूनच समोर याला बाहेर कॉल दिले जातात ते कॉल देण्यासाठी जायचं फक्त इथे यायचं आणि दुसऱ्यांचं पुरवून देण्यासाठी काम करायचं आपल्या पगारी झाल्या घट्ट मी काय नुसतं पगारीचं मेळ घालायचं काम आहे काय किती बरं नाही मॅडम काय नाही मला एक म्हणायचं आहे ह्याच्यावर जर नाही विषय इथं हातात घेतला मॅडम तर नाही सुट्टी करणार आम्ही उद्यापासून इथं रिझल्ट नाही दिसला तर आंदोलन करणार तुम्हाला असं सगळ्या गाड्या चालू पाहिजेत आयुक्त साहेबांना मी आता बोललोय आयुक्त साहेबांनी जर नाही कारवाई केली मी महापालिकेसमोर इथं बसून हे आंदोलन मला हे सगळ्या गाड्या मॅडम हेच किती दिवसात चालू करणार 8 दिवसाच्या आत तुम्ही आज त्या सगळ्या गाड्या गॅरेजला घेऊन जा नसेल तुम्हाला जर तुम्हाला होत नसेल ना तिची व्हॅल्युएशन काढून ती विकून टाका तुम्हाला जमणार नसेल भंगार करून ना तिचं वाटपुळं करण्यात काय अर्थ सांग करोडो रुपये घातले त्याला आपण गाड्या घेण्याकरता नाही ना 2-2 वर्ष तुम्ही हरवत नाही टायर खराब बॅटरी चोरला गेली सामान चोरलं जाते कोण बघतंय ड्रायव्हरला काम किती आहे याच्यात कॉल किती आहे ड्रायव्हर कमी तर कॉल किती आहेत आपल्याला कॉल जर बघितले तर एक गाडीचा 1 कॉल होत आहे ड्रायव्हर 15 आहेत आणि 15 कॉल पण होत नाही दिवसभरात कुठले अरे पण रेकॉर्ड आहे ना रेकॉर्ड ठेवा ना किती कॉल झाले त्याचे हा काय मॅडम आहे ना विषय मोठा आहे हा म्हणजे काय उपयोग नाही म्हणजे आपण एवढे पैसे घालून एवढ्या आमच्या पगारीवर पैसे खर्च करून जर लोकांना सुविधा मिळणार नसेल सगळे दारू पितात गोंधळ मनमानी करतात नाही तुम्ही आमचं म्हणणं आहे इथं ही शिस्त लावा गरीबाचे पैसे खायचे धंदे बंद झाले पाहिजे सर्वसामान्य माणसे पिळवणूक आहे बाहेर प्रायव्हेट अँब्युलन्स चालते तर शहर आपल्या अँब्युलन्स चालत नाहीत का कुठं चालते कॉल बघा ना किती आहेत गाड्या बंद असल्यावर कुठे घेऊन जाणार आता बंद आहे तुम्हीच सांगाल ना आता ती मॅडम सांगते 5 वर झालं गाडी 4 वर झालं बंद आहे म्हणून काम करून तर बंद पाहिजे बरं आहे हल्ल्या तरी का काही उत्तर देऊ नका नाही हे बरोबर नाही
हा विषय तुम्ही 2-4 दिवसात मॅडम स्ट्रीम लाईन लावा. फौजदारी केस करणार आहे हा आणि मला सगळ्या बॅटऱ्या असतील, साहित्य असेल, जे जे काही इथलं चुरलं गेलंय गुन्हे दाखल झाले पाहिजे. सोलापूर महानगरपालिकेच्या ज्या काही रुग्णवाहिका आहेत, तुम्ही बघितलं असेल की आत्ताच आपण व्हिजिट दिल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली आहे की जागेवर 17 गाड्या असताना त्यातल्या 7 ते 8 गाड्या 100% बंद आहेत. त्या गाड्या खरेदी करताना 2022-24च्या दरम्यान 23ला काही गाड्या आल्यात, तरी सुद्धा अशा पद्धतीच्या गाड्या बंद ठेवणं, त्याचे स्पेअर पार्ट जाणं ही खूप भयावह अशी परिस्थिती आहे. एकीकडे सिव्हिल हॉस्पिटलला मोठ्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागातल्या रुग्णांचा मोठा लोड आहे, शहरी भागातल्या लोक तिथं रुग्णसेवेसाठी येत असतात आणि तिथं सुविधा देणार नाही, तिथं प्रायव्हेट अँब्युलन्स चालू आहेत. तुम्ही बघितलं असेल समोर आता मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट अँब्युलन्स चालतात आणि महापालिकेच्या अँब्युलन्स बंद ठेवणं हे खऱ्या अर्थानं त्या प्रायव्हेट ह्यांना मदत घेऊन त्यांना लाभ देण्यासाठी या सगळ्या गोष्टी होत आहेत का काय, भ्रष्टाचाराचा हा दुसरा मार्ग काढलाय का काय, अशी परिस्थिती आहे. मी आयुक्तांना विनंती करतो की विदिन 8 दिवसाच्या आत या सगळ्या अँब्युलन्स चालू झाल्या पाहिजेत. ज्या ज्या लोकांनी ह्याचे स्पेअर पार्ट चोरलेत, जे काही साहित्य चोरलं गेलंय, त्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत. आता मला वाटतं आरोग्य अधिकारी राखी माने साहेब सुद्धा इथे आले होते, त्यांनीही सांगितलं की 8 दिवसात या सगळ्या गोष्टी आम्ही स्ट्रीमलाईन मध्ये आणतो. पण मी त्यांना विनंती करतो की जर असं झालं नाही आणि लोकांना, रुग्णांना जर सेवा मिळत नसेल तर आम्हाला आंदोलन केल्याशिवाय कोणताही पर्याय नाही. आम्ही आंदोलन करू, रस्त्यावर उतरू, पण महापालिकेचं आर्थिक नुकसान होऊ देणार नाही, एवढं मी सांगतो. रुग्णवाहिका चालवायला ड्रायव्हरला पैसे नाहीत असं जर असेल तर महापालिका नाही तिथं किती मोठ्या प्रमाणात उधळपट्टी करते हे आपण सगळं बघतोय. काय गरज आहे? महापालिकेची सेवा, रुग्णांना नाही सेवा देणार आणि तिथं पैसे नाहीत तर ही मग आपली दुर्दैवाची गोष्ट आहे. मग आपण विकास कामं काय करणार आहोत? आपलं कर्तव्य आहे की शहरातला जो काही रुग्ण असेल, शहरातल्या जे नागरिक आहेत त्यांना पाणी, दिवाबत्ती, आरोग्य सेवा देणं हे महापालिकेचं कर्तव्य आहे. त्यामुळे महापालिकेला कुठेही या सगळ्या गोष्टींपासून पळता येणार नाही. आयुक्तांनी जर तसं वाटत असेल की रुग्णवाहिकेंना द्यायला पैसे नाहीत, ड्रायव्हरला पैसे नाहीत, तर स्वतःच्या गाड्या बंद कराव्यात, मग वापरायच्या पदाधिकाऱ्यांच्या गाड्या बंद कराव्यात. तिथं तुम्हाला एकाला 2-2 ड्रायव्हर आहेत आणि तर रुग्णवाहिला अँब्युलन्सला ड्रायव्हर नाहीत. दुर्दैवाची गोष्ट आहे. अशी जर गोष्ट तुम्ही सांगितलेली खरी असेल तर यापेक्षा वाईट गोष्ट महापालिकेची सध्या नाही. विराट मॉल लग्नाच्या बस्त्यासाठी एकमेव एकच विराट वस्त्रदालन. मेन्स अँड लेडीज एथनिक्स, मेन्स अँड लेडीज वेअर, मेन्स अँड लेडीज एक्सेसरीज, गर्ल्स किड्स वेअर, इमिटेशन ज्वेलरी, फुटवेअर अँड गिफ्ट आर्टिकल्स, टेक्सटाइल्स अँड टॉयज. 50% कॅशबॅक ऑन MRP. विराट मॉल, युअर कम्प्लीट हॅपी फॅमिली स्टोर. प्रत्येक कुटुंबासाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी. कस्टमर केअर 95 52 54 28 59. एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या कुटुंबासोबत. पत्ता अक्कलकोट रोड SVCS शाळेसमोर, पहिला फ्लायओव्हर जवळ, सोलापूर.